नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 1 जुलै 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. यासाठीचा बेस आपला आहे द हिंदू आणि लोकसत्ता. तर महत्त्वाच्या घडामोडी बघूया. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुपही आहे, तोही तुम्ही फॉलो करू शकता. तर बघूयात 1 जुलैच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. महाराष्ट्र शासनाद्वारे एस टी महामंडळामध्ये स्वेच्छानिवृत्तीच्या योजनेचा विचार चालू आहे. आता ही जी स्वेच्छानिवृत्ती योजना आहे ही कशासाठी आहे, तर एकंदरच जी काही परिस्थिती एस टीची आहे तर तिच्यामध्ये 1 महिन्याला 290 कोटी रुपये वेतनापोटी खर्च येत असतो. आता तसं बघायला गेलं तर एस टीमधले वेतन जे आहे ते फार कमी आहेत, खूप काही जास्त तिथं वेतन नसतं. आणि त्याच्यामुळे 50 वर्षाच्या वरील जे काही एस टीचे अधिकारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना ही योजना लागू करण्याचा विचार प्रस्तावित आहे. जर याच्यावर काम झालं फायनली तर हे वर्क होईल. आणि जवळपास याच्यामध्ये 27,000 जे कर्मचारी आहेत एस टीतले ते पात्र ठरू शकतात. मग हे 27,000 पात्र ठरल्यानंतर जवळपास 100 कोटी रुपये दरमहा वेतनावरचे वाचणार आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मग आता जी लोक स्वेच्छानिवृत्तीत 50 वर्षानंतर बाहेर जातील त्यांच्यासाठी 1400 कोटी रुपये लागतील. ही रक्कम शासनाने दिली तर ही योजना येऊ शकते. तर जर ही योजना आली तर आपण ती परत एकदा अभ्यासू, पण सध्या हे प्रस्तावित आहे, पण ते लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, एस टी परत एकदा चर्चेत कशामुळे आहे तर आषाढी एकादशी आहे बघा आज, आणि त्याच्यामुळे ज्या काही माऊलींचे पादुका आहेत तर त्या ज्या आहेत त्या बसद्वारे गेलेल्या आहेत पंढरपूरला. तो जो सगळा प्रवास आहे पिंपरी चिंचवड आगाराची बस, तर त्याच्यामुळे सुद्धा चर्चेमध्ये बऱ्यापैकी आहे. तर ही स्वेच्छानिवृत्ती योजना लक्षात ठेवा. आणि एस टी बसच्या कर्मचाऱ्यांसाठीच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यावर पण एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे, त्याची पण तुम्हाला लिंक मी प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर संजय कुमार यांनी मुख्य सचिवाचा पदभार सांभाळलेला आहे. तर राज्याच्या मुख्य सचिवपदी ते आता विराजमान झालेले आहेत. ही न्यूज आपण ऑलरेडी बघितली होती आणि आज बरोबर 1 जुलै आहे. तुम्हाला तिच्यात मी तारखा सांगितल्या होत्या. 30 जूनला ते पदभार स्वीकारणार होते. आणि अजय मेहता जे आहेत तर ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. तर हे 2 लक्षात ठेवा. हे आपण ऑलरेडी बघितलं होतं, पण आता त्यांचं काम सुरू झालं. त्याच्यानंतर वाडा कोलम हा जो तांदूळ आहे याचं GI टॅगसाठी नामांकन झालं पाहिजे म्हणून प्रक्रिया सुरू केलेली आहे. ओके, अजून मिळालेलं नाही वाडा कोलम. ओके, आता ते बघूयात. जर त्याला आलं तर ते आपण नक्कीच याच्यामध्ये बघू. आता याच्यामध्ये महत्त्वाचे काही फॅक्ट्स आहेत. कृषी क्षेत्रातले भौगोलिक मानांकन जे आहेत तिच्यामध्ये गेल्या 5 वर्षापासून महाराष्ट्र 1 क्रमांकावर आहे. तर हा MCQ साठी खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्याला, कृषी क्षेत्रातल्या भौगोलिक मानांकनांसाठी. 2020 मधले जे महत्त्वाचे GI टॅग आहेत ते GI टॅग जे आहेत तर त्याच्यासाठीही आपण सेपरेट लेक्चर्स केलेले आहेत. आणि ते सर्व GI टॅग जे आहेत त्या GI टॅगवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि त्याच्यासाठी तुम्हाला मी ती जी लिंक आहे GI टॅगची तीही प्रोव्हाइड करतो. आणि ज्या लोकांनी बघितले नसतील त्यांनी नक्की ते लेक्चर्स बघा. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की राज्यामधून भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी जवळपास 32 अर्ज आता करण्यात आलेले आहेत या काळामध्ये. आणि याच्यामध्ये पुणेरी पगडी, पैठणी साडीच्या व्यतिरिक्त कृषी उत्पादनांचा समावेश आहे. तर बघूयात अंतिम याच्यामध्ये आता 26 उत्पादनांना नोंदी मिळालेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये काय काय आहे बरं. घोलवडचे चिकू आहेत बघा. महाराष्ट्रामध्ये घोलवडचा चिकू जो आहे GI मानांकनात काय काय. घोलवडचा चिकू न्यूजमध्ये होता. कशामुळे न्यूजमध्ये होता ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहोत आपण. घोलवडच्या चिकूचं GI मानांकन धोक्यात येऊ शकतं अशा आशयाची एक न्यूज बघितली होती. कुठली होती. वेंगुर्ल्याचे काजू आहेत. त्याच्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्गचा कोकम, रत्नागिरीचा हापूस, अलिबागचा सफेद कांदा, विदर्भातली दिवापूरची मिरची, मराठवाड्याचा केसर आंबा, जालन्याची मोसंबी, बीडचं सीताफळ, उस्मानाबादी शेळी, उस्मानाबाद जिल्हा, पश्चिम महाराष्ट्रातल्या पुण्यातला आंबेमोहर तांदूळ. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे सासवडचे अंजीर, सातारा कोरेगाव इथला वाघ्या घेवडा, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी. त्याच्यानंतर कोल्हापूरचा गूळ, कोल्हापूरची चप्पल पण आहे बा, पण ते टिपिकल महाराष्ट्र नाही आहे, कर्नाटक वगैरे तो पण इश्यू आहे तिच्यामध्ये. आग्रा घनसाळ इथला तांदूळ. त्याच्यानंतर सांगलीचा बेदाणा, हळद, नाशिकमधली द्राक्ष, लासलगावचा कांदा. तर या सगळ्या याचा तुम्हाला मानांकनामध्ये समावेश आहे. GI महाराष्ट्राची मानांकनं आपल्याला माहीत पाहिजेत. ओके, त्याच्यानंतर
सीमा भागामध्ये शासकीय मराठी महाविद्यालय उभं करण्यात येणार आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भाग जो आहे, तर तशी घोषणा झालेली आहे मंत्री उदय सामंत. आणि हे जे आहे ते 2021-22 पासून सुरू होईल. याच्यासाठी शिवाजी विद्यापीठाअंतर्गत उपकेंद्र किंवा शासकीय महाविद्यालय स्थापन करण्याची समिती नेमण्यात आलेली आहे. आणि हे 5 एकर जमीनसुद्धा त्याच्यासाठी उपलब्ध आहे. तर बघूयात 2020-21साठी. आता बघा, पोलीस सुधारणा. आता एक न्यूज आपण केस स्टडी बघितली होती द हिंदूमधली, की तामिळनाडूमध्ये एका वडिलांना आणि त्याच्या मुलाला 2 जणांना इतकं मारलं आणि तिच्यामुळे त्यांचा डेथ झाला, कस्टडियल डेथ. ही न्यूज आपण 3-4 दिवसांपूर्वी बघितली होती आणि कालपासून लोकसत्ता किंवा मराठी न्यूजपेपर्समध्ये याच्यावर बातम्या येतात. द हिंदूचं वैशिष्ट्य हेच आहे की ते फार पटकन कॅच करतं त्या न्यूजला. आता हिच्यामध्ये जे काही आहे की पोलिसांकडून जो काही अत्याचार झालेला आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. पोलिसांच्या बाबतीमध्ये जागतिक स्तरावर मिनेओपोलिस शहरामध्ये जे काही जॉर्ज फ्लाईटच्या बाबतीत इश्यू झालेला आहे, कृष्णवर्णीय मारला गेला आणि त्याच्यामध्ये सगळा देश काय अख्खं जग पेटतंय, म्हणजे तिथं पोलिसांचा रेफरन्स होता. आताच्या याच्यामध्ये तमिळनाडूचा जो काही पोलिसांचा रेफरन्स आहे. आता याच्यामध्ये पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की पोलीस दलामध्ये ज्या काही वेगवेगळ्या सुधारणा अपेक्षित आहेत किंवा त्याच्यासाठी वेळोवेळी योजना समित्या बसवल्या गेल्या होत्या. त्याच्यातली पद्मनाभय्या समिती जी काय आहे की के पद्मनाभय्या समिती, ती बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांनीही बऱ्याचशा गोष्टी पोलीस सुधारणांसाठी सांगितल्या होत्या, पण त्याही तशाच म्हणजे कागदावरच आहेत. आणि पोलीस सुधारणांसाठीची एक बरी मोठी लिस्ट आहे, बऱ्याचशा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समित्या आहेत. आणि याच्याकरता PSIच्या मुलाखतीचे हे बघा, तिच्यामध्ये ह्या बऱ्याच गोष्टींचा उहापोह आपण केला होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की या सगळ्या करोनाच्या काळामध्ये पोलीस बऱ्यापैकी समोर आलेत. कारण एक तर बघा, एक पोलिसांची बाजू अशी आहे की 1,00,000 किमान लाखांच्या मागे एक पोलीस, इतका तो तफावत आहे रेशोची. पोलिसांवर ट्रिमेंडस स्ट्रेस असतो कामाचा. त्यातल्या त्यात पण तिच्यातला जो 20-30% पोलीस आहे तो आपलं सुरक्षा कर्मचारी वगैरे अशा लोकांना सिक्युरिटी याच्यात अडकवलेला आहे. त्याच्यामुळे इतका त्यांच्यावर प्रेशर आहे. बऱ्याचदा त्या प्रेशरमधून या अशा गोष्टी घडत असतात. तोही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु जे घडलंय ते चुकीचं होतं हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि याच्यामध्ये सिंपल होतं की लॉकडाऊनमध्ये ते वडील जे होते त्यांचं दुकान होतं आणि ते वेळेत घरी आले नाही म्हणून त्यांचा मुलगा त्यांना बघायला गेला आणि वडिलांना पण थांबवलं, मुलालाही थांबवलं, त्यांना खूप मारलं होतं लिटरली. आणि या सगळ्या ह्याच्यातून म्हणजे त्याचं जे वर्णन त्यांनी केलेलं आहे की ते सगळं लिटरली रक्त वाहत होतं त्यांच्या अंगातून आणि त्या सगळ्या गोष्टी. आणि तिच्यामध्ये सुद्धा तशा परिस्थितीत दंड अधिकाऱ्यासमोर त्यांना जेव्हा सादर केलं गेलं तर त्या दंड अधिकाऱ्याने रात्री 2 वाजता वरच्या मजल्यावरून बघून सज्जात खाली जे लोक उभे होतील त्याच्यावरून सरळ सरळ त्यांना पोलीस कोठडी मंजूर करून टाकली. म्हणजे इथं फक्त पोलिसांचा प्रॉब्लेम नाही आहे, दंड अधिकाऱ्यांनी सुद्धा गोष्टी प्रॉपरली बघितलेल्या नाही आहे आणि तिच्यामध्ये त्यांची डेथ झालेली आहे. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये जे आहे की म्हणजे आता वेगवेगळ्या स्तरातून याच्यावर चर्चा होते आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण एक गोष्ट आहे की पोलिसी अत्याचारावर चर्चा सुरू झाली आणि हिच्यामधून एक गोष्ट आली की गुजरात खालोखाल तमिळनाडूचे पोलीस सर्वात हिंसक असल्याचं सत्तेसमोर आलं. म्हणजे जास्तीत जास्त कस्टडियल डेथ जे आहेत ते तुम्ही गुजरात बघू शकता, त्याच्यानंतर तमिळनाडू आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की आता पोलिसांचं उदात्तीकरण करणारे जे काही चित्रपट वगैरे आपण बघतो की सिंघम सारखा चित्रपट आहे, मग त्याचा जो तमिळ निर्माता दिग्दर्शक होता त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पोलिसी हिंसाचाराचं आम्ही उदात्तीकरण याच्या पुढे करणार नाही. त्याचं ट्विट पण व्हायरल झालेलं आहे. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण खूप प्रॉपर बघणं गरजेचं आहे. हे भागलपूर हत्याकांड जे आहे 1980, पोलिसांनी कैद्यांचे डोळे फोडले होते हा ना. गंगाजल नावाचा चित्रपट बघितला असेल तुम्ही अजय देवगणचा. पण एकंदरच ही जी गोष्ट आहे ती जी घडली आहे ती खूप काही चांगली नाही आहे. 2019मध्ये देशातल्या विविध पोलीस कोठड्यांमध्ये 1731 लोकांची डेथ झालेली आहे. ओके, म्हणजे कस्टडियल डेथ लास्ट इयर 2019 1731 आहेत. त्याच्यानंतर या सगळ्या याच्यावर की न्यायाधीश चंद्रू जे आहेत ते काय म्हणतात, उच्च न्यायालयातले निवृत्त आहे की बाबा सध्या सरकारी अधिकाऱ्यांची एक नवीन उतरण तयार झालेली आहे. सर्वाधिकार पोलिसांच्या हाती केंद्रित होताना दिसतात की पोलिसांच्या हाती सर्वाधिकार केंद्रित होताना दिसतं आहे आणि हे अयोग्य आहे. न्यायव्यवस्थाही याच्यामध्ये हतबल दिसते आणि अन्यत्रही असे पोलिसी अत्याचार घडत असतील, परंतु
आता हे वैयक्तिक वेगवेगळे स्टेटमेंट्स असू शकतात, पण आपण सर्वांनी याच्याबद्दल फार क्लिअर असलेलं आहे. आता बघा, कोर इंडस्ट्री ज्या आहे त्यांचं जे काही उत्पादन आहे आणि ती ग्रोथ आहे ती याच्यामध्ये शार्प फॉल तुम्हाला दिसतो. हा बघा की आता शार्प फॉल आहे, जवळपास -23%. आता साधी गोष्ट आहे, MCQ विचारला जातो, खालीलपैकी कोर इंडस्ट्री कुठल्या? कोल, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस, रिफायनरी प्रोडक्ट, फर्टिलायझर, स्टील, सिमेंट, इलेक्ट्रिसिटी. टोटल 8 आहेत. याला कोर इंडस्ट्री का म्हणतात किंवा मूलभूत का म्हणतात, किंवा कुठलाही उद्योग उभा राहतो तर त्या उद्योगाच्या बेसिकला या 8 इंडस्ट्री आहेत, म्हणून याला कोर इंडस्ट्री असं म्हटलं जातं. याच्यात सर्वात जास्त जे वेटेज आहे ते रिफायनरीला आहे, तर तेही लक्षात ठेवा. आणि जवळपास IPPचा विचार जर केला तुम्ही, इंडस्ट्रीयल इंडेक्स ऑफ प्रोडक्शन, तिच्यामध्ये जवळपास 38 ते 40% वेटेज जे आहे ते कोर इंडस्ट्रीचं आहे. तर कोर इंडस्ट्रीचा बॉक्स पण तुम्हाला खूप प्रॉपरली त्यांच्या वेटेज सकट स्पॉटलाईट इयरबुकमध्ये दिलेला आहे, तर ते लक्षात ठेवा. त्यांनी स्पॉटलाईट इयरबुकच्या PDF तुमच्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे. बुक्सही ओपन झालेली आहेत, के सागरने टाकली बघा ऑनलाईन, त्याची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करून देईल. ज्या लोकांना बुक्स हवे असतील तर त्यांच्याकरता जानेवारी, फेब्रुवारी आणि हे जे आहे की लास्ट इयरचं. आणि त्यातल्या त्यात पण एक गोष्ट लक्षात ठेवा की करंट कधीपर्यंत केलं पाहिजे याचा व्हिडिओही केला होता काल. एक लिहिलेली नोटसुद्धा रिलीज केलेली आहे, ती आपण सर्वदूर टाकलेली आहे, तर त्याही गोष्टी लक्षात ठेवा. पण किमान तुमचं फेब्रुवारी मार्चपर्यंतचं फारच परफेक्ट पाहिजे, नंतरच्या काळातलं करंट पण तुम्ही डोळ्या घालून घालणं गरजेचं आहे. ओके. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आसाममध्ये पूर आलेला आहे, आपण ऑलरेडी बघितलं होतं, काझीरंगा वगैरे. आता बऱ्याच प्राण्यांना याचा त्रास होतोय बघा. मग आता आसाममधल्या महत्त्वाच्या नद्या कुठल्या आहेत बघा. आसाममधल्या महत्त्वाच्या नद्या बघा, ब्रह्मपुत्रा, बुरही दिहिंग, धनसिरी, जिया भरली, कोपिली, पुथीमारी. MCQ करता लक्षात ठेवा, खालीलपैकी आसाममधल्या नद्या कुठल्या? ब्रह्मपुत्रा, बुरही दिहिंग, धनसिरी, जिया भरली, कोपिली, पुथीमारी. ओके. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता हे तुम्हाला गेंडे दिसता इथं, तर हे कुठले? पोबितोरा सँच्युरी. पोबितोरा सँच्युरी कुठं येते आसाममध्ये? मोरेगाव इथं येते बघा. काझीरंगा असेल, पोबितोरा असेल, है ना. तर प्राण्यांना दरवर्षी याच्यामध्ये प्रॉब्लेम होत असतो या सगळ्या फ्लड याच्यामध्ये, तर ते लक्षात ठेवा. आता आपण चीनचे जे आहेत 59 ॲप जे आहेत ते बॅन केलेले आहेत. आता याच्यामध्ये UC ब्राउझर असेल, टिकटॉक असेल, शेअर इट असेल, याच्यावर पडसाद उमटत आहेत आणि चीनने याच्यावर काय म्हटलं आहे तेही आपण बघूयात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की हे जे 3 ॲप आहेत, टिकटॉक, UC ब्राउझर, शेअर इट, जवळपास 100 मिलियन मंथली ॲक्टिव्ह युजर्स आहेत याचे. ओके. आणि हे खूप महत्त्वाचं आहे भारताच्या बाबतीमध्ये, त्याचा जो बेस तर तुम्ही सगळा बघितला. ओके. तर ते की किती लोक याच्यात ॲक्टिव्ह आहेत, आणि तुम्ही बघू शकता की आपल्याकडे टिकटॉक स्टार वगैरे आहेत बघा. ती एकाने सुसाईड केलं, दुसऱ्याची हत्या झाली काही दिवसांपूर्वी. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की एक तर तुमचा डेटा याच्यातून जातो, म्हणजे ऑबियसली ती काही प्रायव्हसी इश्यू जो आहे तो काही फॉलो होत नाही, तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन काय आहे ना की हे फक्त डिलीट केल्याने काय होणार नाही आहे. इकॉनॉमिक इंडिपेंडन्स जो आहे, म्हणजे साधी गोष्ट आहे की चीन हा तुमच्या 4G नाही 5Gच्या ट्रायलमध्ये सुद्धा चीनी कंपन्या आहेत, वेंडर्स आहेत. म्हणजे भारताचं इकॉनॉमिक डिपेंडन्स जे आहे चायनावर, त्याच्यावर पण काम करण्याची गरज आहे. आता दुसरा याच्यातला जो मुद्दा आहे की आता चायनाने सरळ सरळ काय म्हटलं आहे की सिरियसली त्यांनी जे काही एक्सप्लेनेशन या सगळ्या याच्यात दिलेलं आहे, चायना लगेच आता आपल्याला WTOचे रूल वगैरे सांगायला लागला की जे पायदळी टूर होते हे सगळे रूल, की तुम्ही इंटरनॅशनल ट्रेड, कॉमर्स याचे नियम बघितले पाहिजे. कंडक्टिव्ह हे म्हणजे तुम्ही कन्झ्युमर इंटरेस्ट, मार्केट या सगळ्यांचा विचार भारताने केला पाहिजे. ओके. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की प्रॅक्टिकल कोऑपरेशन जे काही आहे चायना इंडियामधलं, ते दोघांसाठी म्युच्युअल बेनिफिशियल आहे. या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. जर अशा पद्धतीने भारताने काम केलं तर जवळपास 2020मध्ये जी काही ओव्हरसीज डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे भारतामध्ये, ती जवळपास 50% कमी होऊ शकते, असंही चीननी म्हटलेलं आहे. म्हणजे एकीकडं चीन आपल्याला सांगतोय की बाबा त्यांचे कन्सर्न फार स्ट्रॉंग आहेत. ओके. आणि चीननी आता हीच बातमी जर तुम्ही मराठी लोकसत्तामध्ये पण बघितली, त्याने मला चीनच्या बाबतीत असं दाखवलं आहे की बाबा रिक्वेस्ट किंवा ह्या सगळ्या गोष्टी, असं बिलकुल नाही आहे. त्यांनी क्लिअर सांगितलं, इकॉनॉमिक गणित ते लगेच क्लिअर करतात, पण ते आता थोडं WTOची भाषा वगैरे सांगायला लागलेत. पण आता बघूयात आपण. शेवटी एक गोष्ट आहे की हे ॲप वगैरे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे ते पेटीएमवाल्यांनी स्टेटमेंट दिलं बघा ट्विटरवर की खूप चांगलं केलं. अरे पण पेटीएममध्ये तुम्ही चायनाच्या याच्यावर काम करताय ना, इन्व्हेस्टमेंट चायनाची आहे, आधी ती तुम्ही बॅन केली पाहिजे. म्हणजे बघा ही हिपोक्रेसी आहे भारतामध्ये. पेटीएमचा मालक आपल्याला सांगतोय की 59 ॲप बॅन केले, टाळ्या वाजवा. पण टाळ्या काय वाजवा, पेटीएममध्ये सुद्धा चायनीज इन्व्हेस्टमेंट आहे, त्याचं काय, त्याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे ही हिपोक्रेसी समोर आली पाहिजे आणि गोष्टी वर्क झाल्या पाहिजेत.
नमामि गंगेसाठी वर्ल्ड बँकेने 3,000चं लोन पारित केलेलं आहे. आपण नमामि गंगेवर सेपरेट एक स्कीम आणि सगळ्याच गोष्टी त्याच्यातल्या कव्हर करून एक सेपरेट लेक्चर घेऊयात. ओके, जे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आता नमामि गंगे किंवा याला नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा असंही म्हटलं जातं. आतापर्यंत आपल्याला 4,535 600 मिलियन जे आहे डिसेंबर 2021 वर्ल्ड बँक देणार आहे एकंदरच या सगळ्या याच्यामध्ये. तर तोही एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो. आणि याच्यामध्ये बाकी पण गोष्टी आहेत. पहिला जो फेज आहे तिच्यामध्ये गंगेच्या ट्रिब्युटरीज यमुना असेल, काली असेल, यांचं जे क्लिनिंग आहे ते पण महत्त्वाचं आहे. पुढचा जो सेकंड फेज जो असणार आहे तिच्यामध्ये हायब्रिड ॲन्युटी मॉडेल जे आहे ते वर्क करणार. जसं PPP वेगवेगळे मॉडेल्स आहेत इकॉनॉमीमध्ये असतात बघा. आग्रा, मेरठ, सहारनपूर जे आहे तिथल्या गंगा ट्रिब्युटरीजच्या याच्यावर विचार केला जाणार आहे सेकंड याच्यामध्ये, हा ना. तर त्याच्यानंतर बक्सर, मुंगेर, बेगुसराय, तर डिझाईन, बिल्ड, ऑपरेट आणि ट्रान्सफर हे मॉडेल्स आहेत बघा. हायब्रिड ॲन्युटी मॉडेल्स, DBOT मॉडेल्स. तर हे इकॉनॉमीमध्ये की इन्व्हेस्टमेंट कशी असणार आहे आणि कसं ते डील होणार आहे. तर हे आपण नमामि गंगे लिटरली बघूयात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वर्ल्ड बँकेच्या याच्यातून नमामि गंगेचा प्रोजेक्ट सध्या चालू आहे आपल्याकडं. त्याच्यानंतर चीननी हाँगकाँगमध्ये जरी अपोजिशन असलं तरी हाँगकाँग सिक्युरिटी लॉ जो आहे तो पास केलेला आहे. ऑलरेडी आपण याच्याबद्दल डिटेल्स बघितलेले आहेत. त्याच्यामुळे एवढं लक्षात ठेवा की आता हे लागू झालेलं आहे आणि हाँगकाँगमधल्या लोकांच्या याच्यावर बरेचसे आता रेस्ट्रिक्शन त्याच्यामुळे येतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की युरोपियन युनियननी सेफ कंट्रीजसाठी बॉर्डर्स ओपन केलेल्या आहेत. जवळपास 15 देश आहेत ज्यांच्यासाठी युरोपियन युनियननी बॉर्डर ओपन केलेले आहेत, परंतु एक्सक्लुडिंग US, अमेरिकेसाठी नाही. कारण तिथं मोठ्या प्रमाणावर जे काही आहे केसेस आहे, है ना, 5,05,000 जवळपास. त्याच्यामुळे पण एक आहे की हे कशासाठी तुम्हाला दाखवलं की जग ओपन व्हायला सुरुवात झाली त्याच्याकरता. आता हे एक झाड तुमच्यासमोर आहे. हे जे आहे हे झाड आहे आणि हे त्याचं फूल आहे. 135 वर्षानंतर आपल्याला हे समोर सापडलेलं आहे आणि याला जे म्हटलं जातं की ग्लोबा अँडरसोनी फ्लावर्स. आता हे त्याचं सायंटिफिक नाव आहे. ॲक्च्युली ह्या झाडाचं नाव जे आहे ते डान्सिंग लेडीज असं याला म्हटलं जातं, नाचणाऱ्या स्त्रिया, है ना. पण त्याला मराठीत तसं लिहिण्यात काही प्रॉब्लेम आहे, आपण त्याच्यामुळे त्याला डान्सिंग लेडीज असं हे केलेलं आहे. तर हे लक्षात ठेवा. याची जी न्यूज आहे तीही आपण कव्हर करूयात. ओके, चला. डान्सिंग लेडीज जे आहे किंवा स्वॅन फ्लावर्स पण याला म्हटलं जातं. ओके, सायंटिफिक जे नेम आहे ग्लोबा अँडरसोनी. पुणे आणि केरळच्या संशोधकांनी याला शोधलेलं आहे. तिस्ता नदीच्या खोऱ्यात सिक्कीमच्या हिमालयामध्ये 136 वर्षापासून न आढळलेली ही वनस्पती आहे. म्हणजे 135 वर्षापूर्वी असं वाटत होतं की ही नष्ट झालेली आहे. या वनस्पतीला डान्सिंग लेडीज किंवा स्वॅन फ्लावर्स असं संबोधलं जातं. क्रिटिकली इंडेंजर आहे आणि दुर्मिळ वनस्पती आहे. MCQ करता लक्षात ठेवा बघा, डान्सिंग लेडीज, स्वॅन फ्लावर्स. ओके, सिक्कीम, हिमालय, तिस्ता नदी. पंतप्रधानांनी काल देशाला संबोधित केलं होतं आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना जी आहे ती देशातल्या 80 कोटी गरिबांना नोव्हेंबर 20पर्यंत 5 महिन्यांच्या कालावधीसाठी मोफत धान्य पुरवणार आहे. म्हणजे जुलै ते नोव्हेंबर. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 जून रोजी ही घोषणा केलेली आहे. म्हणजे काल त्यांनी देशाला संबोधित केलं होतं. म्हणजे अजून 5 महिन्यांसाठी मोफत धान्य दिलं जाईल. मोफत धान्य योजनेमध्ये रेशन दुकानांवर दरमहा व्यक्तीला 5 किलो गहू किंवा तांदूळ आणि त्याच्याबरोबर कुटुंबाला 1 किलो डाळ मिळते. म्हणजे बघा, प्रति व्यक्ती 5 किलो गहू किंवा तांदूळ आणि कुटुंबासाठी 1 किलो डाळ. ओके, प्रोटीनसाठी डाळ महत्त्वाची आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जो आहे तो पर्यावरण संवेदनशील क्षेत्र तिथं घोषित करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे तशी अधिसूचना 29 जून रोजी पर्यावरण मंत्रालयाने दिली होती. आणि त्याच्याच बेसिसवर बंदर नावाचं तिथलं जे गाव आहे आणि बंदर खान क्षेत्र जे होतं तर ते तिच्यात समाविष्ट झालेलं आहे पर्यावरण संवेदनशीलमध्ये. एकूण 1346.61 चौरस किलोमीटरचं हे क्षेत्र आहे आणि त्याच्यामुळे कोल मिनिस्ट्री जी आहे, कोळसा मंत्रालय, त्यांनीसुद्धा 29 जून रोजी 41 कोळसा खाणींच्या लिलावातून बंदर कोळसा खाण वगळण्याची भूमिका घेतलेली आहे. त्याच्यामुळे हे बंदर गाव जे आहे ताडोबा अंधारी लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये कृषी संजीवनी सप्ताह 1 ते 7 जुलै साजरा होणार आहे. याच्यामध्ये कृषी अधिकारी, कर्मचारी, कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्र KVK. मला सांगा बरं, सगळ्यात पहिलं KVK कुठं सुरू झालं बरं भारतामध्ये? कमेंट बॉक्समध्ये सांगा. बांधावर जाऊन पीक उत्पादनासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना करणं. त्रिसूत्रीच्यामध्ये अंमलबजावणी केली जाईल. त्रिसूत्रीची पिकाची उत्पादकता, पिकाची गुणवत्ता, शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढीसाठी काम. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे असे कृषी संजीवनी सप्ताह वगैरे याचा खरं तर काही अर्थ उरत नाही. कारण काही दिवसांपूर्वी आपण न्यूज बघितली आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला
जे बियाणं मिळालेलं आहे ते उगवलेलं नाही आहे, त्याच्यावर ठाम कारवाई जी होणं अपेक्षित होतं ती शासनाद्वारे झालेली नाही आहे. आणि तिच्यामुळे तुम्ही ज्या वेळेस पिकाची उत्पादकता आणि पिकाची गुणवत्ता आणि शेतकऱ्याचे उत्पन्न वाढायचा विचार करता, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं 25% उत्पादकता जी काही आहे ती कशावर आहे, सीडवर आहे. म्हणजे तुम्ही जे बीज लावणार आहे त्याच्यावर आहे. त्याच्यासाठी सरकार काही काम करत नाही म्हटल्यानंतर हे असले सप्ताह है ना कचऱ्याच्या डब्यात टाकण्यासाठीच वापरले झालं ना, तर काही फायदा नाही त्याचा. आयात बंद असल्याने खाद्यतेलं महागली आहेत. खाद्यतेलांची आयात टाळेबंदीमुळे ठप्प झालेली आहे हा ना. आपण मोठ्या प्रमाणावर तेल मागवतो. मलेशियाची केस स्टडी तुम्हाला 2000 इंडोनेशिया मलेशिया 2019चं जे करंट आहे म्हणजे स्पॉटलाईट इयरबुक तिच्यामध्ये तुम्हाला मिळेल. तो मुद्दा डिटेलमध्ये तिथं घेतलेला आहे. खाद्यतेलांची आयात बंद आहे कारण सगळी टाळेबंदी जी आहे ऑब्व्हियसली देशांच्या बॉर्डर आणि त्या सगळ्या गोष्टी क्लोज आहेत. जुलै 2020मध्ये हे समोर आलेलं आहे. खाद्यतेलं महागल्यामुळे खाद्यतेलं आता आपण कुठून आयात करतो? इंडोनेशिया मलेशिया अर्जेंटिना युक्रेन. भारत 70% खाद्यतेलाची आयात करतो. UPSCने हा प्रश्न पण विचारला होता, सर्वात जास्त आयात आपण कशाची करत असतो. 2019मध्ये 8 लाख टन खाद्यतेलांची आयात करण्यात आली होती आणि 2020मध्ये करोनामुळे आयातीचं प्रमाण जे आहे ते 50%नी घटलेलं आहे. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याला गोष्टी वर्क कराव्या लागतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर 70% आपण बाहेरून घेत असू तर आपण प्रोडक्शन करायला काय हरकत आहे, म्हणजे आपण त्याच्यावर काम केलं पाहिजे. सरीसृपांमधील अपत्य संगोपन पर्यावरणमध्ये हे चालू आहे आणि हा खूप इंटरेस्टिंग एक टॉपिक आहे. सर्वात उच्च दर्जाची विकसित संगोपनाची पद्धत जी आहे ती मगरींमध्ये आहे. MCQ साठी लक्षात ठेवा. अमेरिकेमधलं एलिगेटर प्रजाती जी आहे, मगरी जी आहे, त्या मादी कुजणाऱ्या वनस्पतीच्या साह्याने घर बनवते. मग कुजणारं जे झाड आहे ते ऑब्व्हियसली हलकं होतं आणि ते पाण्याच्या वर निघतं आणि पाण्याच्या पातळीपासून अलगद वर ती उचलली जातात अंडी, कारण कुजणाऱ्या झाडात ते घरटं आहे आणि आवश्यक ते तापमान आर्द्रता त्याला मिळते. नाईल मगर जी आहे ती मादी किनाऱ्यावरच्या वाळूमध्ये खड्डा करते आणि तिथं अंडी घालते आणि दुरून त्याच्यावर नजर ठेवते. अंड्यातून आवाज यायला लागला की पिलांना बाहेर पडण्यास मदत करते. कासव जे असतात त्या अंड्यांसाठी खड्डा करतात, त्या खड्ड्यात अंडी देऊन निघून जातात आणि म्हणून कासवांसाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. आणि मानवी याच्यात मग तुम्हाला गहीर माथा आणि ते जे सगळं आहे की ऑलिव्ह रिडले कासव, तर मानव त्याच्यासाठी मग मानव हेल्प करतो. तिथं प्रकल्प उभे केलेले आहेत जेणेकरून ती जी पिलं आहे खड्ड्यातून आलेली ती परत समुद्रात जातील. आणि यांचा जो काळ असतो की पिलं बहुधा त्यांच्या पाण्याकडचा जो प्रवास आहे तो रात्रीच्या वेळेस करतात. म्हणून गहीर माथा समुद्र आणि त्या सगळ्या किनारपट्टीवरच्या लोकांना सांगितलं जातं की रात्री घराच्या बाहेरचे लाईट बंद करायचे, कारण प्रकाशाच्या दिशेने ती प्रवास सुरू होतो आणि पिलं उलट्या दिशेने चालायला लागतात, गावाकडं निघतात म्हणजे किनाऱ्याकडं. तर ती समुद्राकडे गेली पाहिजे म्हणून लाईट बंद करायला सांगितलं जातं. तर तो पण एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की इगुआना नावाची प्रजाती आहे म्हणजे घोरपड एक प्रकारची, ती खोलवर अंडी खणून त्याच्यावर सैलसर मातीने ती बंद करते. पण एक संशोधनानुसार अंड्यातून नर येणार का मादी येणार हे पण एक महत्त्वाचं आहे बघा. तर घरट्याचं तापमान जर कमी असलं तर नर बाहेर येतो आणि घरट्याचं तापमान जास्त असलं तर मादी बाहेर येते, असं संशोधनानुसार एक जनरल हे आहे. विशाखापट्टणममध्ये औषध कारखान्यामध्ये वायूची गळती झालेली आहे. ऑलरेडी विशाखापट्टणम वायू गळती जे होतं पॉलिमर कंपनी LG पॉलिमर, तर ते आपण कव्हर केलेला आहे. तो महत्त्वाचा एक इन्सिडेंट होता आणि तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा, त्याची लिंक मी प्रोव्हाइड करतो. सेनॉरलाइफ सायन्सेस नावाचं कंपनी होती औषधाची. 30 जून रोजी सकाळी तिच्यात बेन्झीमॅडझोल नावाच्या वायूची गळती झालेली आहे. हिच्यात 2 जण मरण पावलेले आहेत, 4 जण आजारी आहेत. प्रतिबंधक म्हणून याचा प्रकल्प जो आहे तो तात्पुरता बंद केलेला आहे. सो हे लक्षात ठेवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की विशाखापट्टणमधला LG पॉलिमरमध्ये कुठला गॅस होता तो रिलीज झाला होता, तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. भारत चीन पेचमध्ये फ्रान्सने भारताला खंबीर पाठिंबा दिलेला आहे. फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली यांनी सरळ सांगितलं आहे की या कठीण परिस्थितीमध्ये फ्रान्सची सैन्य दलं खंबीरपणे भारताच्या पाठीशी आहेत. भारत हा भारताचा सामरिक भागीदार आहे आणि आम्ही भारताची एकनिष्ठ आहोत. भारत चीन जे आहे त्यांच्या लष्करी पातळीवरची काल चर्चा झालेली बघा. आउटपुट आपल्याला दिसेल काही दिवसात. एकंदर 3 चर्चा झालेल्या आहेत या काळात, 6 जून 22 जून 30 जून. तर हे लक्षात ठेवा, लेफ्टनंट जनरल पातळीवरच्या ह्या 3 चर्चा ज्या आहेत. त्याच्यानंतर कर्क स्मिथ ही जी व्यक्ती आहे त्यांचं निधन झालेलं आहे. चुलीवरचं जे काही जेवण बनवलं जातं आणि चुलीमुळे आरोग्यास असलेले धोके या माणसांनी ठासून सांगितले होते. आणि आपल्याकडेही आहे, जी लोक आता ग्रामीण हिच्यात आहे ते बघत असतील की बऱ्याच ठिकाणी अजूनसुद्धा चुलीचा वापर होतो आणि तिच्यामुळे ती घरं जी आहे ती घरं जी पूर्ण त्याला खूप प्रॉपर व्हेंटिलेशन नसतं आणि त्याच्यामुळे फुफ्फुसाचे विकार आणि त्या सगळ्या गोष्टींना महिलांना सामोरं जावं लागतं.
IPCCचा जो हवामान बदलक विषयाच्या चमूला 2007 नोबेल मिळालं होतं, त्याचे हे सदस्य होते कर्क स्मिथ. टायलर पारितोषिक पण मध्यंतरी आपण चर्चेत घेतलं होतं. हवामान प्रदूषणाच्या सखोल अभ्यासासाठी त्यांना मिळालं होतं. आणि त्यांच्यानुसार जगात आजही 40% लोक जे आहेत ते चुलीवर स्वयंपाक करतात. ओके. आता जागतिक लोकसंख्या 2020 अहवाल UNFPAचा स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन 2020 रिपोर्ट हा जाहीर झालेला आहे. याच्यानुसार गर्भलिंग निदानामुळे मुलींना नाकारण्यात येतं, ज्याला मिसिंग गर्ल्स असं म्हटलं जातं. मुलींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांचं मृत्यूचं प्रमाण पण जास्त आहे, असं या अहवालात सांगितलेलं आहे. जागतिक स्तरावर 3 पैकी 1 तर भारतात 46 मिलियन मुली नाकारण्यात आल्याचं वास्तव या अहवालाद्वारे समोर आलेलं आहे. जागतिक स्तरावर किती मुलींना नाकारलेलं आहे तर 142 मिलियन मुलींना नाकारलेलं आहे आणि तिच्यात भारतात 46 आहे. म्हणजे भारताची टक्केवारी तुम्ही बघू शकता. 2014चा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यानुसार भारतात सर्वाधिक फिमेल डेथ 1,000 मुलींमागे 13.5% मुलींचा मृत्यू झालेला आहे. 9 पैकी 1 मृत्यू जो आहे तो गर्भलिंग निदानामुळे होतो, हे भारताच्या बाबतीत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. 5 वर्षाखालींच्या मुलींचा मृत्यू दर जर बघितला आणि देशांचा क्रम बघितला तर 1 नंबरवर भारत आहे. आणि इथं नक्कीच आत्मनिर्भर वगैरे आपण ज्या चर्चा करतो आणि 2020 महाशक्ती वगैरे, तर हे सगळं फोल ठरायला लागतं. भारताने याच्यावर विचार करणं आणि एकंदरच याच्यासाठी काय केलं पाहिजे बरं, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कुठल्या उपाययोजना तुम्ही सुचवू शकता. बेटी बचाव बेटी पढाव डब्यात गेलेलं आहे, हे दिसतं आपल्याला क्लिअरली. बहरीन असेल, इजिप्त असेल, इराण असेल, जॉर्डन असेल, हे सगळे जे देश आहेत त्याच्यामध्ये 5 वर्षाखालील मुलींचा जो मृत्यूदर आहे तो अधिक आहे. त्याच्यानंतर आजचा प्रश्न घ्या. द पोटेन्शियल फॉर MNREGA टू प्रोव्हाइड रिलीफ टू सफरिंग ऑफ रुरल इंडिया शुड बी युटिलाइज टू इट्स फुलेस्ट कॅपॅसिटी. 100% वापरा. कमेंट 10 मार्क 150. स्पॉटलाईट रायटिंग फोरमचा टेलिग्रामचा ग्रुप आहे, त्याच्यावर उत्तरं तुम्ही लिहून टाकू शकता, है ना. त्याच्यानंतर ओपन टू ऑल आहे, फक्त रायटिंगसाठी वापर करा. चीनी ॲप आणि भारतीय नागरिक, है ना. बरेच लोक दुःखीसुद्धा झालेत की ज्यांच्या जीवनामध्ये टिकटॉकच सर्व काही होतं. तर हे भारतीय नागरिक आणि चीनी ॲपचं काय नातं आहे ते तुम्ही मला सांगू शकता. त्याच्यानंतर हुनर हाट ही योजना कुठल्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते? अल्पसंख्याक मंत्रालय. शांतता योजना इस्रायल पॅलेस्टाईन, सुचवली कोणी? अमेरिका. करोनाची एकूण लक्षणं किती आहेत? 28 जूनपर्यंत जी समोर आहेत ती 12 आहेत. जम्मू काश्मीर नवीन अधिवास नियम. जे नागरिक त्यांच्या मुलांसह 15 वर्षापासून राहतात, 7 वर्ष शिकून 10वी-12वीची परीक्षा दिलेली आहे तर तुम्हाला नागरिक समजलं जाईल. दोन्ही बरोबर आहे. 5वं, 77% माशांमध्ये पिल्लांचंच एक संगोपन केलं जात नाही. बरोबर आहे. उत्क्रांतीच्या नियमानुसार अंड्याची संख्या आणि त्यांचे संगोपन याचा एकमेकांशी व्यस्त संबंध दिसतो. म्हणजे मोठ्या प्रमाणावर पिल्लं आहे, त्याची कशी त्यांना सांभाळणार? तर बघा, अ आणि ब दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत. बरोबर. आणि ब हे योग्य स्पष्टीकरण आहे. असं कुणीतरी हे एक्सप्लेन करायला सांगितलं होतं. असे प्रश्न तुम्हाला राज्यसेवेच्या पेपरमध्ये, कंबाईनच्या पेपरमध्ये दिसतात, UPSCमध्ये दिसतात. 2 स्टेटमेंट आहेत, हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत का ते बघा. किंवा एक बरोबर आहे, एक चूक आहे. किंवा जर पहिलं बरोबर आहे तर दुसरं त्याचं एक स्पष्टीकरण आहे का? तर इथं बरोबर ते स्पष्टीकरण आहे, हा ना. आता दुसरं जे की अ आणि ब योग्य आहे, बरोबर आहे, योग्य आहे. पण ब हे अचं स्पष्टीकरण नाही, तर हे चुकीचं आहे. दुसरा पार्ट हे अचं स्पष्टीकरण आहे. तर या पद्धतीने हे सोडवायचं असतं. आजचे प्रश्न घ्या. प्रधानमंत्री स्वनिधी ही योजना कुणासाठी आहे? महिला, ईशान्य भारत, स्थलांतरित मजूर, फेरीवाले. खोलंगचू हा जलविद्युत प्रकल्प भारताने कोणत्या देशाबरोबर करारबद्ध केला आहे? भूटान, नेपाळ, म्यानमार, मलेशिया. बलोच लिबरेशन आर्मी या गटाला दहशतवादी म्हणून जाहीर न करणारा देश खालीलपैकी कोणता? पाकिस्तान, अमेरिका, ब्रिटन, भारत. भारताने माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कोणत्या कलमाचा आधार घेऊन 59 चीनी ॲपवर बंदी घातली आहे? कलम 66 कलम 67 कलम 69 कलम 70. नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी स्कीम NAD या योजनेची अंमलबजावणी जबाबदारी खालीलपैकी कोणत्या संस्थेवर आहे? केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय, केंद्रीय गृह मंत्रालय, नीती आयोग, UGC. तर या प्रश्नांची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी.